आमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊ राहिले आणि आम्ही काय करतोय तर फेका गोळे आणि करा रनिंग. आज आपल्या क्लासमेट मित्राचं लग्न होतं आणि ते पण आमच्या रूम पासून 3-3.5 किलोमीटरवर होतं. मग मयूर आला आणि निघालो पायी पायी. हा तर आपल्यासाठी कोण हेलिकॉप्टर आणणार रे? पायी पायी चाललोय म्हणून मला शॉर्टकटनी जाऊ, पण कुठं कोणत्या नाल्यात आलो काय माहिती. मग एका वावरातून रस्ता काढीत काढीत आलो बा हायवेला. मग थोडं चाललो आलो मॅरेज हॉल पाशी. सगळ्यांना टोपी घातली होती पण त्यांनी लगेच काढून ठेवली आणि लग्नात तर सगळ्यांच्या आधी आम्हीच आलो होतो. मग म्हणलं चला जेवण करायला जाऊ. मग जेवण करायला बसलो आणि गुलाबजाम आल्याला जेवायला सुरुवात केली. आता आमच्या लाईनच्या सगळ्या लोकांचं जेवण होऊन दुसरे येऊन बसले होते, पण याचं काय उरकानी, किती खातोय काय माहिती. मग जेवण झाल्यावर म्हणलं चला नवरदेवाला भेटू, पण नवरदेव काय आम्हाला सापडानी. मग कळालं की तिकडे मंदिरात आहे. मग मंदिराकडे आलो आणि नवरदेवाची गाठ घेतली. नवरदेव म्हणला जेवून जा. म्हणलं आता त्याला काय सांगू, तुझ्या मानाच्या आधी जेवून बसलोय. मग बाप्पाचं दर्शन घेतलं. दीपक म्हणला लय भारी एरिया आहे, माझे फोटो काढ. मग फोटोशूट करून निघालो रूम कडे. जाता जाता म्हणलं रिक्षाने जावा, पण ते पर पर्सन 20 रुपये म्हणायला लागलं. पाहिला म्हणलं आमचे काय पाय मोडलेत का, चला पायी पायी. आता लग्नाला थांबता नाही आलं कारण आपल्याकडे टाइमच नव्हता. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब फॉलो करा.